कविता वाचनामध्ये आलेली ती तुमच्या समोर मांडतोय। कधी बाप वळण लावत असल्यानं वाईट असतो, कधी बाप पैसा नसल्यानं वाईट असतो, कधी बाप रागामुळे वाईट असतो, कधी बाप धाकामुळे वाईट असतो। अज्ञातलाच बाप सर्वांना माहीत असतो, अज्ञातलाच बाप सर्वांना माहीत असतो। पण थोडं जरी कुठे कमी पडला तर बाप बोलणेही ऐकून घेतो, पण थोडा जरी कुठे कमी पडला तर बाप बोलणेही ऐकून घेतो। आतल्या आत हा बाप तसा रोजच रडत असतो, आतल्या आत बाप तसा रोजच रडत असतो। प्रत्येकांच्या गरजासाठी एकटाच वाहत असतो, सर्वांच्या आवडीची किंमत तो बापच चुकवत असतो। मुलांना पायावर उभं करणारं औषध म्हणजे बापाचा राग असतो, रागामागे मुलाचं सुख पाहणारा हतबल बापच असतो। आईसारखा बाप ओळखता येत नसतो, आईसारखा बाप ओळखता येत नसतो, घडवण्याचं काम हा बापच करत असतो। बापाला कमी पडण्याची परवानगी नसते, बापाला अडचणी सांगण्याची परवानगी नसते, बापाला थकण्याची परवानगी नसते आणि बापाला थांबण्याची परवानगी नसते। पण एक दिवस म्हातारा झाला की हाच बाप, पण एक दिवस म्हातारा झाला की हाच बाप घरातल्या कोपऱ्यात पडून असतो, नाहीतर अंगणातल्या झाडाखाली एकटाच बसून असतो। हा बाप सहजच ओळखता येत नसतो, अश्रू दिसू देत नसतो, तो मनात बोलत नसतो, म्हणून बाप सहसा ओळखता येत नसतो, म्हणून बाप सहसा ओळखता येत नसतो। राम